शेतकरी बंधूंनो, आज आपण मौजा हिंगोली ते कार्यक्रम घेतला। काही दिवसापूर्वी आपण संजय आनंदराव शिंदे यांच्या शेतात 5 लाईनला आपण डेमो टाकला होता। बाकी पूर्ण शेतात कुठे टाकला नाही, म्हणजे 5 शेतामध्ये 5 ज्या लाईन आहेत त्यामध्ये आपण ग्रिफिन आणि लेक्सा जे आयपीएल कंपनीचं जीवाणू खत आहे त्याचा आपण डेमो टाकला होता। डेमो टाकून आज आपण रिझल्ट पाहण्यासाठी आलेलो। इथं सर्व शेतकऱ्याच्या समोर आपण आज कार्यक्रम घेतला। तर काका इथं उभे आहेत आणि सर्वजण इथं उभे आहेत। तर काका, आपण जे डेमो टाकला त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे कसे वाटले? आपण जे ग्रिफिन आणि लेक्सा टाकलं तर त्याचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला? आम्ही ग्रिफिन आणि लेक्सा नावाचे जीवाणू वापरले। त्यामध्ये हळदीची खूप चांगली वाढ झाली, पानं लंबी लंबी आणि रुंदी निघले, पोंगे पण चांगले निघले आणि कुठं कुठं फुटवे पण दिसायला लागले। ही आम्ही 15 दिवसापूर्वी केलेली म्हणजे कंपनीने टाकलेला डेमो होता। मग शेतकरी मित्रांनो, हे लेक्झा आणि ग्रिफिन हे चांगल्या प्रकारचे जीवाणू आहे। प्रत्येक शेतकऱ्यानं वापरलं पाहिजे। याच्यामुळं झाडांच्या पांढऱ्या मुळ्या वाढतात, बुरशी लागत नाही आणि रोपट्याची म्हणजे क्वालिटी चांगली असते। हे मी सर्व शेतकऱ्यांना आवर्जून सांगेन। इथं दुसरे शेतकरी आहेत हजर। भाऊ, तुम्ही पण इथं पाहिला डेमो, कसा वाटला? डेमो एकदम मस्त वाटला आणि हा माझ्या शेतात आहे। आयपीएल कंपनीचा ग्रिफिन आणि लेक्सा वापरल्यामुळे हळदीचे पानं तेजदार झाले आणि या ज्या झाडाला डेमो दिला 5 तासाला त्याची क्वालिटी वेगळीच आहे, चांगली आहे आणि बाकीची क्वालिटी मिडियम आहे आणि मुळ्याच्या संख्येत उकरून पाहिलं तर वाढ झाल्यासारखी दिसली। हे शेत मौजा हिंगोलीचं आहे, कवठा रोडवर आहे। बाकी शेतकऱ्यांना पण इथे येऊन पाहू शकता लाईव्ह। तुम्हाला काय वाटला रिझल्ट? हे जे मी खत वापरले साहेब, हे ते चांगला रिझल्ट याचा। काका, तुम्ही इथं आता कोण्या गावून आले? तुम्ही गाव भोकरखेडा भोकरखेडून तुम्ही पाहायसाठी आले। काय वाटलं तुम्हाला इकडच्या 3 हे जे आपण 4 तास आहेत आणि इकडचे? चांगली वाटली भाऊ, तुम्हाला काय वाटलं? क्वालिटी तुमचं गाव? भोकरखेडा भाऊ, क्वालिटी